गेल्या वर्षी आपण समाधान महाराज यांची एक मुलाखत घेतली होती याच तीर्थक्षेत्राच्या जागेवर. मला वाटतं की याच क्षेत्रात आपण जिथं आपली दिंडी थांबलेली आटकळे वस्ती, मोहोळ रोड, पंढरपूर, तर हे स्थान आहे. या स्थानावरून तुम्हाला महाराष्ट्रातील लाखो लोकांनी फॉलो केलं, पाहिलं आणि तुमचे विचार ऐकले. तुम्ही तृतीयपंथी ते कीर्तनकार कसे झालात किंवा तुमचा जो जीवन प्रवास आहे तो इतर लोकांनाही आवडला. खूप साऱ्या पॉझिटिव्ह कमेंट होत्या की वारकरी संप्रदाय तसा सर्वांना सोबत घेऊन चालणारा हा संप्रदाय आहे आणि सर्वांना सोबत घेतल्यामुळेच त्याचा इतक्या लाखो लोकांपर्यंत विस्तार झालेला आहे. आज आपण बघितलं आषाढी पार्श्वभूमीवर 12-15-20 लाखाच्या दरम्यान लोक असतील. हे आपण मोजू शकत नाही इतक्या प्रमाणात आणि दिवसेंदिवस येत आहेत. ती सर्व क्षेत्रात येत आहेत, सर्व राज्यात येत आहेत. कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, तर यावर्षी तर परदेशातून दिंडी आली होती, पालखी. तर ह्या सगळ्या सुखावणाऱ्या गोष्टी आहेत. तसा तुमचा जीवन प्रवास तसा दुःखदायक आहे, परंतु वारकरी संप्रदायाशी तुम्ही जोडला गेल्यानंतर तो एकदम सुखकारक झाला आणि तो इतरांना म्हणजे खरोखर तुमच्याविषयी जाणून घ्यायला आवडलं. म्हणूनच इतक्या 5-7 लाख त्याच्यावर व्ह्यूज आले. तर गेल्या वर्षीचं जो आजचा दिवस आहे आषाढीचा आणि आजचा दिवस आहे या दरम्यानच्या काळात नेमकं काय बदल झाला तो? कारण हे तुमचं जरी तुम्ही वारकरी शिक्षण घेतलं असेल किंवा सगळ्या गोष्टी केल्या असतील, ह्याच्यात काय बदल झाला का तुमचा प्रसिद्धीमुळे? हो, खूप बदल. म्हणजे काय असायचं पूर्वीपर्यंत मर्यादित प्रमाणात आता आणि का लांब जाण्याचा संधी भेटल्या मुलाखतीमुळं. आज बाहेर जिल्ह्यांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये बुलढाणा, लातूर, परभणी अनेक ठिकाणी जाण्याचा योग आला. तर ते मुलाखतीमुळं त्यांना आज सहज जरी बाहेर पडलं तरी मुलाखतीमुळं सगळ्यांनी जवळजवळ 8-9 लाख लोकांनी पाहिलेले आहे. त्यामुळे कोणी जरी भेटलं की लगेच अरे ते समाधान महाराजच आहेत, तर ते पण ते चांगलं काम करतात, चांगलं आहे. आता म्हणजे तो लोकांपर्यंत मेसेज पोहोचला. म्हणजे खरं तर आपण म्हणजे हा मेसेज देण्यासाठीच आपण तुमच्याशी मुलाखतीच्या माध्यमातून संवाद साधला होता. ही खरं आनंदाची गोष्ट आहे की तुम्ही लोकांपर्यंत पोहोचलेला आहात. म्हणजे एखादा सेलिब्रिटी असणं म्हणजे एखाद्या चित्रपटातला म्हणा किंवा मालिकेतला म्हणा, तसं तुम्ही एक वारकरी संप्रदायातलं तृतीयपंथीयातलं एक वेगळं व्यक्तिमत्व आणि पहिलं व्यक्तिमत्व आहे की ज्या समाजाला नाकारलं, झिडकारलं, त्या लोकांना सुद्धा वारकरी संप्रदायाने जवळ केलं आणि तो तुम्हाला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट मिळाला. बरोबर, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आम्हाला सुद्धा म्हणजे तुमच्या तोंडून ऐकून म्हणजे आनंद झाला. दरम्यान काही तुम्ही असं शेड्यूल बनवलं काय व्यवस्थित किंवा वेगळं काय अजून सुरू केलं आहे का? सध्या तर काही नाही. सध्या ज्यांना मी आतापर्यंत दीक्षा दिली तर तो आमचा जो पंथ आहे तर त्या पंथांमध्ये एक चांगले वागणूक किंवा चांगलं ज्ञान देण्याचं काम सध्या चालू आहे. अच्छा, मग तिकडं पण प्रबोधनाचं काम सुरू केलं आहे तुम्ही. म्हणजे फारच मोठी गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. आणि ह्या दरम्यान तुमचे साधारण किती शिष्य झाले असतील आतापर्यंत? तुमच्या दीक्षेचा जो कालखंड आहे तो किती वर्ष झाली साधारण? त्याला मागच्या वेळेस आपण हे केलं होतं, भरपूर वर्ष झाले असेल, एक 7-8 वर्ष झाले. 8 वर्षाच्या दरम्यान किती लोक जोडलेत? म्हणजे तृतीयपंथीयात किती आले म्हणजे तुमच्या हस्ते दीक्षा घ्यायला? भरपूर आलेत माझ्या. आकडा मोठा आहे. नाही सांग. आणि आता इथं माझ्या पलीकडं म्हणजे तुमच्या पलीकडं जे एक तरुणच म्हणायला लागेल, म्हणजे वेश परिधान केलेला, साडी वगैरे घातलेली, तर हे मागच्या वेळेस जसं आम्ही तुम्हाला विचारलं की तुमचं नाव समाधान आहे, तर तसंच मी त्यांचं नाव ऐकलं की त्यांचं नाव कृष्णाले आहे. आता हे नेमकं कोण आहेत आणि यांचं आणि तुमचं नातं काय आहे? हे नांदेडचे आहेत. त्यांचं नाव ओरिजिनल नाव आहे, आईवडिलांनी जे नाव ठेवलेलं ते मनोज नाव आहे. तर इकडं आल्यानंतर आम्ही त्याला दीक्षा दिल्यानंतर त्यांचं नाव कृष्णाले नाव ठेवलं. त्यांना विचारलं जातं भाऊ तुम्हाला कोणतं नाव आवडतं, अच्छा तुला कसं आवडतं, राहायला कसं आवडतं, ह्या अनेक गोष्टी असतात. त्या पद्धतीने त्याला विचारून सगळ्या गोष्टी केल्या जातात. म्हणजे तुम्ही समाधानच ठेवलं, त्यांनी मात्र स्त्री रूपातलं हे धारण केलं. तर त्यांना आपण काही प्रश्न विचारू किंवा त्यांच्याकडनं आपल्याला काही जाणून घ्यायला आवडेल. तर महाराजांनी सांगितलं की तुमचं पण नाव कृष्णाले आहे आणि ते तुमचे चेले आहेत किंवा शिष्य आहेत म्हणून. तृतीयपंथीच्या भाषेत म्हणायचं झालं तर चेले म्हणू आपण, आणि वारकरी संप्रदायाच्या भाषेत बोलायचं झालं तर शिष्य. ते खरोखर तुमचे शिष्य आहेत? तुम्ही त्यांना वारकरी संप्रदायात आणलं की फक्त तुमचं चेले आणि गुरु हेच नातं आहे? नाही, आमचं आता गुरु आणि चेले हेच नातं आहे. तर वारकरी संप्रदायात आणण्यासाठी पण माझं तेच प्रयत्न चालतात आणि 100% ते सक्सेस होतील असा विश्वास आहे मला.
तुम्ही वारकरी संप्रदायाचं रितसर शिक्षण घेतलं आहे शास्त्रोक्त हो, हो, पद्धतीने घेतलंय. तसं त्यांचं काही पार्श्वभूमी आहे का? म्हणजे अगोदर ते राहिले होते संस्थेत, त्यांच्या काही स्वभावामुळे याच्यामुळे त्यांना तिथं प्रॉब्लेम आले थोडेसे, त्याच्यामुळे त्यांना त्या इकडे यावं लागलं. आणि नांदेडला नेमकं कुठे, म्हणजे नांदेड शहर की गाव आहे? शहर नांदेड शहर. तर नांदेड शहरातून तुम्ही यांच्या संपर्कात कधी नेमके आलेला आहे? वारकरी संप्रदायाच्या माध्यमातूनच संपर्कात आलो आम्ही. अच्छा. त्यांनी मुलाखत ऐकली किंवा इंस्टाचे व्हिडिओ ऐकले, त्याच्या माध्यमातून त्यांनी माझा संपर्क केला. मग ते अगोदर हे तृतीयपंथीय होते की नेमकं? नाही, दीक्षा नव्हती त्यांनी घेतलेली. त्यांचं म्हणणं होतं मला एक चांगला मार्ग दाखवणारा कोणतरी चांगला असावा. ओके. पण त्यांना ती जाणीव होती की मी तृतीयपंथी आहे किंवा आहे. मला हे जाणीव. मग त्या आम्ही असं ऐकलंय की त्यांच्या घरून हे असं करण्यासाठी सपोर्ट होता. नाही, सपोर्ट म्हणजे नसतो. सपोर्ट म्हणजे त्यांच्या घरच्यांचं असं म्हणणं होतं, तुला जायचं आहे, तुला आम्ही कुठल्या गोष्टीला अडवणार नाही, तू जाताना एकदा विचार कर पुढचा व्यक्ती कसा आहे, त्याच्यापासून तुझं काही होऊ शकतं का, जायचं असेल तर तू चांगल्या व्यक्तीपाशी जा. त्यांनी मला मग फोन केल्यानंतर मी चौकशी केली, त्यांनी माझी पण चौकशी केली, मी त्यांची केली. मी ह्याच्या अगोदर चौकशी केली का, तर आज मी कीर्तनकार आहे, उद्या त्याला घरी आणलं, अनेक प्रॉब्लेम असतात. शिष्य करून घ्यायचा का नाही घ्यायचा, शिष्य करून घेतल्यानंतर तो आपल्यापाशी व्यवस्थित राहील का, तो आपण जे मार्गदर्शन करतो त्या मार्गावर चालेल का, म्हणजे ताऊन चुलाकून घ्यायचं काम झालं. हो. ओके. आता म्हणजे मला असं विचारायचं होतं, त्यांची संमती होती का, म्हणजे कधी तुम्हाला खूप विरोध पत्करावा लागला? हो. म्हणजे तसं त्यांना एवढा विरोध झाला नाही एवढा वेळ फक्त त्यांना म्हणजे बहुतेक तुमच्या वागणुकीमुळे असेल हा, हा, किंवा तुमच्या वारकरी संप्रदायाशी निगडीत असण्याचा तो परिणाम असेल. हो. पण त्यांना ते पटकन मिळालं. हे बघा, म्हणजे ते तुम्ही तुमच्या संपर्कात नसते आले तर ते आणखी कोणाच्या तरी गेलेच असते. म्हणजे ही तशी वेगळ्या बाजूने आपल्याला या गोष्टीकडे पाहता येतं. तर आता सध्या तुम्ही त्यांना काही असं वारकरी संप्रदायाच्या संदर्भात गायन भजन वगैरे असं काही शिकवतो? हो, ते शिकवते. गायन भजन, संस्कृत अभ्यास, आपलं कीर्तनाचा पाठांतर वगैरे आपण. म्हणजे संस्कृत पण हे करता? तुम्हाला संस्कृत येतं? हा, येते. अच्छा. आणि त्यांना तुम्ही काही असं संथा वगैरे देता? हा, सध्या तेच चालले. म्हणजे इकडे येण्यापूर्वी त्यांना असं काही होतं का? तसं ते काही अगोदर संस्थेमध्ये गेले होते, वारकरी संस्थेमध्ये 5-6 महिने तिथे राहिले. तिथून आता ते परत इकडे माझ्याकडे आलेत. आता मग त्यांचा अभ्यास कंटिन्यू करायचा चाललंय. म्हणजे तुमच्या संपर्कात येण्यापूर्वीच ते संस्थेत होते. अच्छा. म्हणजे तुमचा आणि त्यांचा प्रवास सिमिलर आहे, एकसारखा आहे. हो. म्हणजे तशी योगायोगाची गोष्ट आहे ती. तर म्हणजे तुम्ही आता जे काही काम करताय ही फार मोठी गोष्ट आहे. कारण एखाद्या समाजात तृतीयपंथीयात राहून हे वारकरी संप्रदायाचं दीक्षा किंवा जी आपण ही वारी आहे ते पोहोचवण्याचं काम करतोय. मी म्हणजे तुमच्या वारीत जॉईन झाल्यापासून 1-2-3 मुक्काम होतो मी शेवटचे. तर तिथपासून मी तुमचं हा प्रवास बघतोय. त्या पूर्ण वाटचालीमध्ये तर तुम्ही दोघींनीच म्हणजे तो माईक तुमच्याकडेच होता आणि जी काही भजनं असतील, गवळणी असतील, ह्या तुम्ही दोघींनीच म्हणल्या. आणि आवाजाचा जो टेम्पो आहे, जो ती लय आहे, ती कायम तीच होती. कारण सकाळी म्हटल्यानंतर एखादं भजन किंवा म्हटल्यानंतर अभंग, तो त्यावेळेसचा आवाज आणि नंतरचा आवाज राहत नाही. अगदी खरं. तर तुमच्यासारखीच त्यांनाही गायनाची म्हणजे आवड आहे आणि ती गिफ्ट मिळाली. तरी फार मोठी गोष्ट आहे ती. तर या संदर्भात आता आम्हाला काही गोष्टी तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडतं. पण तुम्हाला काही सांगायचं असलं तर तुम्ही सांगू शकता. आता गाण्याचा विषय असाच असतो, जेवढा रियाज होईल, जेवढी प्रॅक्टिस होईल तेवढं ते गाणं फुलतं. बरोबर. जेवढी प्रॅक्टिस जास्त असेल तेवढं ते गाण्यामध्ये ताकद येते किंवा स्वर जेवढा चिटकल का तेवढं ते गाणं आणि गोड लागतं. आता तुमचं परिक्षेत्र सिद्धटेक होतं. आता त्यांचं कुठलं आहे का अजून काय तसं ठरलेलं नाही? तसं ठरलं आणि ते सध्या माझ्यापाशीच आहे. अच्छा. म्हणजे तुम्ही जिकडे जाता तिकडे त्यांना घेऊन जातात. मग त्यांना त्यांचं शिक्षण किंवा ते जोपर्यंत सेटल होत नाही त्यांच्या आयुष्यामध्ये, भक्कम होत नाही, ते स्वतःच्या पायावर काहीतरी करू शकतो, तोपर्यंत ते माझा तर विचार आहे त्यांना माझ्यापासून जाऊ नये, म्हणजे सक्षम करायचं. बरोबर. म्हणजे हे फार मोठा विचार आहे तसा. म्हणजे जोपर्यंत आपल्या पायावर मुलगा उभा राहत नाही तोपर्यंत त्याला त्याचे आई वडील पालक ही मदत करीत असतात. तसंच तुम्ही त्यांना करणार आहात. हे असंच असतं का? त्यांच्या संदर्भात नाही, ती त्यांचा प्रश्न राहतो. मी त्याच्याविषयी माझ्या अंतःकरणामध्ये मी इतरांपेक्षा म्हणजे जसं बाकीचे आमचे शिष्य परिवार असतो
तसं त्याला मी समजत नाही. मी माझा स्वतःचा मुलगा किंवा मुलगी आहे असं त्याला समजते आणि मी त्याला त्या स्वतःच्या पायावर उभा राहायचा प्रयत्न करते. नाही आता म्हणजे बघा, आता आम्हाला एक जस्ट निर्माण झालेला प्रश्न आहे आता, म्हणजे तुम्ही त्यांना मुलगा समजताय आणि त्यांचं जे पात्र आहे ते स्त्रीरूपात आहे. म्हणजे त्यांना मुलगा म्हटलं पाहिजे का मुलगी म्हटलं पाहिजे? आता ते ज्याची त्याच्या नजरेचा प्रश्न राहतो. आता ते दिसायला तरी मुलगीच आहेत. साडी प्रदान केली म्हणजे काही मुलगी होत नाही, पण वेश तर तोच आहे ना. बरोबर. समोरच्याला मुलगीच म्हणावं लागते ना. असं नाही आमच्यासारख्या म्हणजे समाजाचं काय होतं, तुम्हाला की मुलगीच त्यांना म्हणावं म्हणजे मुलगी म्हणायचं म्हणजे महिला म्हणायचं का तरुण म्हणायचं का तरुणी म्हणायचं असा प्रश्न राहतो. तर कसं तसं त्या दिसायला रूपवान आहेत तुमच्यासारख्याच, म्हणजे त्यांना असं कोणी म्हणणारही नाही की तुम्ही तृतीयपंथी आहात वगैरे सगळ्या ह्या गोष्टी. पण त्या तुमच्याशी जोडल्या गेल्यानंतर तुम्हाला काय असा सपोर्ट मिळाला आहे किंवा म्हणजे काहीतरी कोणीतरी आपल्याला जोडीदार आले असं वाटतंय का निर्वत्सना होती? नाही, त्याच्यामुळं मला जास्त सपोर्ट भेटला. का तर मी एकटे असल्यानंतर मी साधना करायला किंवा पाठांतर करायला, अभ्यास करायला जास्त वेळ देत नसं. मी माझ्या कामामध्ये व्यस्त राहायचे. मग ह्याच्या निमित्ताने माझी प्रॅक्टिस होती. मी 4ला उठले तर हा पण उठतो. मी एखाद्या वेळेस मी स्वतः जर एकटे असेल तर मी थोडं आळमडळम करणार ना, थोडासा आळस आणणार, जाऊ दे आजच्या दिवस नाही केलं तर काय नाही होत. पण हा असल्यामुळं नाही बाबा, आपल्याला त्याला शिकवायचं आहे, त्याला उद्या कोणी काय म्हणलं नाही पाहिजे शाळेतून. मग त्याच्यामुळं माझी पण प्रगती होते, दोघांचा अभ्यास होतोय, निर्भर बनवायचं काम चालू. मला माझा एकच प्रश्न आहे, जो आजपर्यंत मला वारकरी संप्रदायामध्ये किंवा समाजामध्ये तिथपर्यंत पोहोचण्याचा जो संघर्ष करावा लागला तो त्याला करायला नाही भेटला पाहिजे. तुमच्या जी परंपरा आहे ती यांच्यापर्यंत थांबणार आहे का अजून पुढे जाणार आहे? म्हणजे यू इच्छिणाऱ्यांसाठी बरं का, म्हणजे कुणी याच्यात ही काय म्हणजे आलंय म्हणजे फार अभिमानाची किंवा याची गोष्ट नाहीये ते खरं तर. पण याच्यात जर कुणी आलं तर त्यांना इतर म्हणजे नाक्यावर मागणं असेल किंवा बाजार मागणं असेल किंवा जे आम्ही बघतो जाता येतात कुठेतरी टोल नाका आहे इकडे ते असतात, तर तसं तिथं त्यांच्या नशिबी तसं जीवन येऊ नये याच्यासाठी जर आले तरी तुम्ही त्यांना स्वीकारणार? मी त्यांना स्वीकारणार आणि अध्यात्माचा त्यांना वासा द्यायचा प्रयत्न करेन किंवा आध्यात्मिक त्यांचं जीवन सफल झालं पाहिजे याच्यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार. नाही आता जे मला वारकरी संप्रदायाने दिले का ते मी समाजापर्यंत आणि माझ्या समाजापर्यंत सुद्धा पोहोचवण्याचा प्रयत्न करणार. नाही हा याच्यात दुसरं काय होतं की आम्ही बघतो म्हणजे आता आम्ही पत्रकारिता क्षेत्रात काम करत असल्यामुळे आमचा सर्व लोकांशी संपर्क असतो, हे व्यसनाचं प्रमाण जास्त होतं. मला वाटतं ह्या मुलाखती झाल्यानंतर मुलाखतीपासून जवळजवळ माझ्या कॉन्टॅक्ट मधले आमच्या तृतीय पण ते बरेच लोकांनी माळा घातल्या. क्या बात आहे. माळा तर घातल्यातच, व्यसन सुद्धा त्यांनी बऱ्यापैकी बंद केलं. वा वा, फारच. त्यांना कळालं बाबा आपला एक तृतीय पण ते काहीतरी करू शकतो, आपण का नाही करू शकत. जण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कोणतरी चांगलं म्हणलं पाहिजे, इथपर्यंत तरी आपण आयुष्य जगू शकतो. ते त्यांचे विचार आहेत. माझा आयुष्याचा विचार करून किंवा मी जे आयुष्य जगते याचा विचार करून त्यांनी विचार माझ्यापाशी व्यक्त केलेत. तुम्ही जर हे करू शकता आम्ही निदान आम्हाला एक चांगला माणूस म्हणून तर आम्ही जीवन जगू शकतो तुमच्या विचाराने, असं त्यांचं विचार आहे. आणि बऱ्याच शिष्य परिवारांनी माळा घातल्यात आमच्या. म्हणजे त्यांना म्हणजे तुमच्या हस्ते घातले की अनेक गुरुने घातले? म्हणजे ज्यांच्याकडनं शक्य त्यांना तसं ते घातलं. म्हणजे मला तेच विचारायचं होतं खरं तर की म्हणजे मुलाखतीनंतर हे, कारण महाराष्ट्रभर गेली, देशभरात गेली, जगभरात लोकांनी पाहिली गेली, तर त्याचा इम्पॅक्ट झाला तो. आणि म्हणजे आनंदाची गोष्ट आहे तशी. तर याच्या उपर एखादा काही प्रसंग तुम्हाला सांगायचा आहे का की ते फारच म्हणजे इंटरेस्टिंग झालं? हे इंटरेस्टिंग असा विषय झाला यांच्याच गावा शेजारी नांदेडमधलेच आमच्या तृतीय पंथाचे मेन आहेत. त्यांनी मला तारीख दिली कारण त्या परिसरामध्ये त्यांचं चांगलं कार्य असल्यामुळे त्यांना विचारल्याशिवाय कुठल्या गोष्टी केल्या जात नाहीत. फरीदा गुरु म्हणून आहेत तिथले. त्यांनी मला तारीख दिल्यानंतर त्यांनी इतकं जल्लोषामध्ये स्वागत केलं होतं. 5 गावचे लोक आले होते तिथे. अरे वा. बँड बाजा लावून जेवढं म्हणजे एखादा महात्मा येतोय किंवा एखादा कार्यकर्ता जर येत असेल तर आपण तेवढी तयारी असते. तशी त्यांची 10-15 दिवस अगोदर तयारी चालली होती मी येणार आहे म्हणून कीर्तन. तर गावामध्ये पोस्टर आणि बँड बाजा असेल, डीजे असेल अनेक गोष्टी होत्या. आम्हाला आश्चर्य वाटतं, लाखोने गर्दी होती. म्हणजे एकदम सेलिब्रिटी पण तुम्हाला मिळाले? सेलिब्रिटी पण मिळाले. बुलढाण्याच्या ठिकाणी तर पत्रकारांनीच मला तारीख दिली होती. त्यांनी डीजे वगैरे लावूनच पुष्पवर्षाव केला. आणि म्हणजे अनेक ज्या आयुष्यामध्ये जे कधी स्वप्नच बघितले नव्हते, विचारच केला नव्हता अरे आपल्याला इतका मान सन्मान भेटेल, त्याच्या पलीकडे मान सन्मान भेटला. जेवढं दुःख असं असलं त्याचा
सीनच नाही राहिला. म्हणजे याला जे अधिष्ठान आहे ते वारकरी संप्रदायाचं हा, आहे. म्हणजे हे सगळं जे काय मिळालं ते वारकरी वारकरी संप्रदायामुळे मिळालं. हा. ही वारी तुम्ही पोहोचवली हो हो. आणि ही वारी तुम्ही तुमच्यापर्यंत नाही ठेवली, नाही. इतरांपर्यंत तुम्ही ते पोहोचवताय. त्याच्यामुळे हा मान सन्मान आहे असं आम्हाला वाटतं. आज तुम्ही सोहळ्यामध्ये बघत असाल, पहिलं आम्ही 1-2-3 जणच वाऱ्या करायचो. आता आमच्या तृतीय पण ते 10 ते 15 जण वारीमध्ये आहेत. वेगवेगळ्या वारीमध्ये. हा, वेगवेगळ्या वारीमध्ये. काही सांगता येतील नावं? हो, माऊलींच्या पालखी सोबत आहेत, तुकोबारायांसोबत आहेत, सासवडवरून आहेत काही. खूपच छान. मग नगर जिल्ह्यातनं तुम्ही दोघे आहात? आम्ही दोघं. अच्छा अच्छा. आणि आणखी कोण तुमच्यासोबत असतं, वाद्यवृंद वगैरे असं काही असतं का? म्हणजे नाही आता म्हणजे तुम्ही काही ह्याचे पण कार्यक्रम करता, तर तुम्ही दोघीच असता का इतर कोणी गायक नाही, वगैरे? अजून गायक वगैरे राहतात ना. बरोबर. अच्छा. मग ती सगळे टीम झालेली आहे? हो, टीम झाली. अच्छा. मग ती लोकांना आवडतंय? मग लोकांना असं वाटतं काहीतरी वेगळं भेटते ना ऐकायला, काहीतरी कौतुकस्पद वाटतं त्यांना. आता तारीख देताना पण काही ठिकाणी प्रॉब्लेम होतो, अरे ते किन्नर आहे, तृतीय पण ते कसं काय विचार. मला तिथे गेल्यानंतर कळतं बाबा, कीर्तन झाल्यावर सांगतात बाबा ते ज्यांनी तारीख दिली का, महाराज तुमची तारीख घेताना आम्हाला लय प्रॉब्लेम आले. आमच्या परिसरातले महाराज लोकांनी सांगितलं त्यांची तारीख नका घेऊ, त्यांनी कीर्तन करायचं असतंय का, असं असतंय का. पण कीर्तन झाल्यानंतर मला प्रतिक्रिया असते, ज्यांनी नको म्हणले होते का त्यांनीच मला परत तारखा दिल्या. वा वा, क्या बात आहे. म्हणजे हे खरं तर काय असतं, आपल्याला एखाद्या व्यक्तीला आपण पाहिलेलं नसतं किंवा त्याच्याविषयी आपण जाणून घेतलेलं नसतं, म्हणूनच त्याच्या अगोदर आपण प्रतिक्रिया देऊन जातो, म्हणून अशा गोष्टी किंवा घटना घडतात. पण ज्यांनी तुम्हाला तारखा दिल्या डेअरिंग करून, त्यांचं सुद्धा अभिनंदन केलंच पाहिजे. अभिनंदन. कारण त्यांनी जर तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवलं नसतं तर ह्या गोष्टी घडल्या नसत्या असं आम्हाला वाटतंय. मला वाटतं पाचोरा साईडला योगेश महाराजांनी मला तारीख दिली होती, पण त्यांना तारीख देण्यासाठी इतका संघर्ष करावा लागला. महिला सप्ताह होता आणि त्या परिसरातले सगळे महाराज लोक त्यांच्या विरोधात उभे राहिले होते. कारण की तुम्ही तारीख नका देऊ. त्यांच्या ताई असतात, ते दोघं पण संस्था चालक आहेत, संस्था आहे त्यांची, वारकरी शिक्षण संस्था. अनेक मुलं घडतात त्यांच्याकडे, तर त्यांना सांगितलं यांना तारीख देऊ नका, आम्ही येणार नाही असं तसं. मला असं अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, परत ते कीर्तन इतकं व्हायरल झालं, त्या कीर्तनामुळे आज एक अख्ख्या जगभर प्रसिद्धी झाली. आणि त्यांच्या परिसरात अजून महिन्यातून एक महिन्या तारीख असते मला. अच्छा. म्हणजे कीर्तनाच्या तारखांमधला काही म्हणजे तुलनात्मक फरक जाणवला काय? हो, गेल्या वर्षीच्या तुलनेत? हा, म्हणजे मोठ्या प्रमाणात तारखा येऊ लागल्या. ह्या वर्षी मोठ्या प्रमाणात तारखा आहेत. म्हणजे आणखी पण तुम्हाला काही फोन येतात? आज सहज जरी बाहेर जरी पडलं तरी कोणतरी भेटतं, आम्ही तुमचं कीर्तन ऐकलं, आम्ही तुमची मुलाखत ऐकली, कोण ना कोण भेटतच असतं. आता तुम्ही काय गुरु शिष्याचं नातं हे फार म्हणजे फार जवळचं नातं असतं आपल्या भारतीय संस्कृती किंवा परंपरेत. त्याला फार मोठं स्थान आहे, महात्म्य पण आहे. तर गुरुनी शिष्याची खूप तारीफ केलेली आहे, पण शिष्याला काही सांगायचं असेल तर शिष्यानी सांगावं. म्हणजे गुरुचा काय कुठला एखादा गुण आहे की तो फार तुम्हाला आवडला आणि मला यांच्याकडेच जायचंय असं तुम्ही कधी ठरवलं किंवा काय वाटलं, कशामुळे असं ठरवलं? समाधान महाराजांनी त्यांच्या शिष्याविषयी भरभरून सांगितलं, पण खरं तर शिष्याला नेमकं आपल्या गुरुबद्दल काय वाटतं तर ते कृष्णालीताईंकडनं आपण जाणून घेऊया. महाराजांचा तुम्हाला कुठला गुण असा आवडला की ज्यामुळं तुम्हाला त्यांच्या सानिध्यात यावं वाटलं किंवा ह्या परिवारात यावं वाटलं? असं प्रथमतः मी त्यांचं अभिनंदन करतो, कारण का ते तृतीयपंथी असून सुद्धा वारकरी संप्रदायाशी निगडीत आहेत, म्हणून ही एक मला गुण त्यांचा आवडलेला आहे. कारण घरच्यांनाही सहमती द्यायला मला थोडा त्रास झाला, समजून हे सांगणं. घरच्यांना सांगितल्यानंतर हे वारकरी संप्रदाय निगडीत आहेत. यांना आज भारतभूषण पुरस्कार विजेत आहेत आणि असे कितीतरी पुरस्कार आहेत. एक आपल्या घरातली भिंत म्हणायला काही हरकत नाही, तेवढी भिंत की पुरस्काराच्या पॉम्पलेटनं किंवा प्रमाणपत्रानं अख्खी भरलेली भिंत आहे. अभिमान वाटतो मला त्या गोष्टीचा की माझे गुरु माझं कौतुक केले. मी कौतुक करा एवढी माझी पात्रताही नाही माझ्या गुरूंची, कारण का तर गुरुनं शिष्याचं कौतुक केलं हे योग्य हा ठीक आहे ही गोष्ट, पण शिष्यानं गुरुचं कौतुक करावं ही एक गोष्ट नाही. परंतु काय त्यांच्याबद्दल असेल थोडंसं मी सांगतो. त्यांचा स्वभाव पण मस्त आहे आणि मेन पॉईंट हे आहे का ते तृतीयपंथी असून सुद्धा आणि ऑल महाराष्ट्र फिरल्यानंतर त्यांना आमच्या लोकांना असं कुठल्याच व्यक्ती नाही तो समाजातून वेगळा टाकलेला आहे. तर आज कुठेही जा हक्काने
जेवायला मागितल्यानंतर आम्हाला झोपायला राहण्याची सोय अख्खा ऑल महाराष्ट्रामध्ये गेल्यानंतर काय समाधान महाराजांचं नाव घेतल्यानंतर यांचं नाव घेतल्यानंतर आम्हाला कुठेही चान्स भेटतो, खाण्याची पिण्याची सोय होते. एवढी मला त्यांच्याकडून काय म्हणतात कौतुकपास गोष्ट आहे. म्हणजे त्यांचं नावच एवढं झालं की आता हा. त्यांना ते कुठेही नाही म्हणू शकत नाही. नाही. म्हणजे समाधान महाराज आहेत कोणीतरी आणि ते तृतीयपंथी आहेत का नाहीत हा नंतरचा भाग असतो किंवा तो असू शकत हा. नाही की ते एक म्हणजे पूजनीय व्यक्तिमत्व झालेलं आहे. आणि आम्ही आता वारीमध्ये बघितलं तर अनेक महाराज मंडळी असतील किंवा अन्य लोक असतील ते त्यांच्या पायावर पडतात, पाया पडतात. कारण हे म्हणजे पंढरीचा तो हेच आहे, गुणधर्मच आहे तिथल्या मातीचा. आणि त्यांनी ते कमवलंय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुमच्या वर्तनातून सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोचाव्या लागतात आणि त्या जर पोचल्यात तर समाज मग डोक्यावर घ्यायला सुद्धा कमी करत नाही. जो समाज पायदळी तोडवतो तोच समाज डोक्यावर घेतो. म्हणजे पायदळी पासून आपण डोक्यापर्यंत जो प्रवास केला आहे हे खरं तर त्यांचं काम आहे. आम्हाला माहीत नव्हतं की त्यांना इतके सारे पुरस्कार मिळालेत. खरं तर आम्हाला त्यांच्या घरी यायचं आहे. तिकडं आल्यानंतर एकदा वेगळा विषय करून एक मुलाखतीचा विषय असू शकतो. आणि मी तर एक अशी गोष्ट ऐकून आहे की महाराष्ट्रातले पहिले तृतीयपंथी कीर्तनकार म्हणून जी बोधीबाबाची भजनी मालिका आहे ना, त्यांच्या भजनी मालिकेमध्ये यांचं नाव दिलं जाईल असं हे घोषणा पण केलेली आहे. आणि अजून एक त्या एवढं सुद्धा कार्य करत असताना, समाज प्रबोधन सुद्धा करत असताना कीर्तनातून कुठला तरी चांगला संदेश देण्याचंही काम करतात. एवढं सगळं करत असताना ते पत्रकार सुद्धा आहेत. अरे पत्रकार सुद्धा पण आहेत. हे अभिमान वाटतो कारण हे आज आमच्यासारखे रोडवर माझी पण तेच हालत असली असते. आज हे जण असले तर माझी पण तेच हालत असली असते. मी कुठेतरी टाळी वाजून उभा टाकला असतो. पण आज वारीमध्ये दिंडीमध्ये हा सुख सोहळा स्वर्गी नाही. त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत त्यांचे जे लोक पाया पडतात, त्यांना जे मान सन्मान देतात, त्यांच्याबरोबर निम्मे लोक मला पण त्यांच्यासारखंच मानतात या दिंडीमध्ये. फार छान. म्हणजे काहीतरी कुणामुळं तरी चांगलं होतं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट आता तुम्ही एक ते भजनावलीचं नाव घेतलं ते आम्हाला काही लक्षात नाही आला तो मुद्दा काय. एक ग्रंथ आहेत तुकाराम बाबा कडपे म्हणून आहेत, ते वैयक्तिक ग्रंथ लिहायला लागलेत. त्या ग्रंथासाठी मी थोडीफार मदत आपली असावी, काहीतरी संप्रदायाचं तरी काम चांगलं होतं याच्यासाठी मी आपली थोडीशी मदत केली. बाकी काहीच नाही. मदत म्हणजे काय? एक आर्थिक मदत. आपण ते ग्रंथ प्रकाशित व्हावा याच्यासाठी आपण म्हणजे फक्त कीर्तनात सांगण्यापुरता दानाचा किंवा आपल्या कमाईतून जो भाग काढून द्यायचा असेल तर तुम्ही प्रत्यक्षात ते करता. म्हणजे फार मोठं काम आहे तुमचं. म्हणजे खरं तर त्याला सॅल्यूट आहे. मोठी गोष्ट म्हणल्यानंतर तृतीयपंथी सुद्धा असून अनाथाश्रम ओपन करायचं हे पण त्यांचं नियोजन चाललेलं आहे. 2-3 वर्ष झालं नियोजन चाललं आहे. जागा पण जागा चालली बघायची. आणि असं आहे वृद्धाश्रम करायचं की लहानापासून ते वृद्धापर्यंत त्यांना एकच काय वारकरी संप्रदायाचा गोडी लागावी संस्था. संस्था टाईप. लहानपणापासून वृद्धांपर्यंत ज्याला कोणी नाही त्यांना फक्त एक आध्यात्मिकच ज्ञान द्यायचं. त्याला जीवनामध्ये त्याच्या जीवनामध्ये हे सगळे मिथ्य आहे. अहम ब्रह्मास्मी, मी सत्य आहे, त्याच्या व्यतिरिक्त काहीच माहिती नाही. समाजामध्ये आता जगण्यासाठी अनेक संघर्ष करावा लागतो. त्या व्यक्तीला कुठला संघर्ष न करता त्याच्या लाईफमध्ये तो सेटल झाला पाहिजे. कशा पद्धतीने त्याला फक्त आपण सपोर्ट करायचा. म्हणजे तुमच्या डोक्यात अनेक साऱ्या कल्पना आहेत, आम्ही विचारही करू शकत नाही. खरं तर हे धडधाकट माणसाने, आर्थिक प्रबळ असलेल्या माणसाने विचार करण्याच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही स्वतःच काहीतरी म्हणजे तसं बघितलं तर तुमच्याकडे काही फार आर्थिक सोर्स स्ट्रॉंग नाही आहे, तरी पण तुम्ही हा विचार करता. हीच मोठी आत्मशक्ती आहे तुमच्याकडं आणि ती खूप महत्त्वाची आहे की आमच्यासारख्यांनी किंवा इतर समाजाने ती घेतली पाहिजे. तर मला म्हणजे मुलाखतीत आपण शेवटाकडे जाऊया. तर मागच्या वर्षीचा जो अनुभव आहे वारीतला संत शेख मोहम्मद महाराजांच्या, याच्यात काही बदल झाला का? म्हणजे व्हॅल्युएशन झालं त्याच्यात आणखी काय झालं का? म्हणजे याच्यामध्ये वारीमध्ये असा विषय झाला, त्यांनी आता गेल्या वर्षी जे वारीमध्ये आले होते समाधान महाराज ज्यांनी बघितलं होता त्यांनी त्यांच्या परिसरामध्ये किंवा त्यांच्या पाहुण्या रावळ्याला त्यांच्या नातेवाईकाला सांगितलं बाबा असं ना असं आमच्या दिंडीमध्ये समाधान महाराज आहेत. ज्यांना सांगितलं त्यांची एक उत्सुकता लागली होती बाबा मी त्या समाधान महाराजांना कधी भेटेल, केव्हा भेटेल. प्रत्येक जण जर कोणी नवीन जर आला तर पहिला माझ्यापाशी घेऊन येतात हे आमचे समाधान महाराज आहेत. वेगळी वागणूक नाही येतं दिंडीमध्ये. चांगली मानाचा स्थान देतात बाबा आपलापणा ते या दिंडीतून शिकायला भेटला मला. बाहेर जर कुठे गेलो तर आपला हा शब्द आमच्यासाठी गौण असतो, म्हणजे लांब असतो. तर या दिंडीमध्ये आल्यानंतर कोणी कोणालाही विचारा समाधान महाराज आपलेत हा पहिला शब्द असतो.
हा आपलेपणा तुम्हाला इकडे मिळेल. आपलेपणा हा मला इथंच भेटला. तू खूप महत्वाचा आहे, कारण तो आपलेपणा असल्याशिवाय तुम्ही इतकं आपलेपणाने बोलूच शकत नाही. तर दिल्लीमधल्या कुठल्याही व्यक्तीला विचारायचं समाधान महाराज, तुम्हाला समाधान महाराजाविषयी कौतुकच ऐकाय भेटणार. समाधान महाराज असे, समाधान महाराज तसेच. जणू काही एखादा व्यक्ती जर आपल्या नातेवाईकाचा जर काही विचारला, आपल्या गप्पा गोष्टी जर निघाल्या, तर लगे आपल्या जे जीवनामध्ये हकीकत घडल्या त्या आपल्या व्यक्तीच्या सांगतो, दुसऱ्याच्या सांगत नाही. म्हणून त्या प्रकारे म्हणजे समाधान महाराजांचं नाव घेतलं तर समाधान मिळतंच. हा मिळतो. याचं फार मोठं समाधान आहे मला. तर खरं तर हे वाहिरा दिंडीत जे शेख मोहम्मद महाराजांची आपली पालखी सोहळा आहे त्याच्यात हे सहभागी झालेत. यावर्षी इतरही दिंडी सोहळे सहभागी झाल्याचं आम्ही ऐकलं. तर कोणते गावं आहेत किंवा कुठला हा परिवार आहे या दिंडी सोहळ्याचा सहभागी? हा वाहिरा पंचक्रोशीतला परिवार आहे सगळं. त्या अनेक भागातून येतात, म्हणजे पंचक्रोशीतले तर येतातच. त्या पंचक्रोशीतल्या जे लोक आहेत त्यांचे नातेवाईक जे बाहेर ठिकाणी आहेत आणि अनेक ठिकाणावरून भाविक भक्त येत असतात. ज्यांना कोणाला अनुभव आहे शेख मोहम्मद बाबू शेख, ते सर्व लोक येत असतात. म्हणजे मला वाटतं तुम्ही कुठले घोंगडेवाडी का? घोंगडेवाडीचे आहेत महाराज. तर यांचा तुमचा परिचय आहे. तर खरोखर ही मुलाखत तशी आत्मिकदृष्ट्या समृद्ध करणारी आहे आणि तृतीयपंथीय समाजाला एक वेगळ्या दिशेने म्हणजे विधायक दृष्टिकोनातून धार्मिक त्याचं अंग देऊन त्यांचं जीवन बदलवण्याचं खरं तर तुमचं हे काम आहे. आणि त्याला म्हणजे सर्वच समाजातर्फे आमच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. तुमच्या हातून फार मोठं काम हो. तुम्ही जो संकल्प केला तो सिद्धीस जाओ आणि ईश्वर आणि पंढरीचा पांडुरंग हे तुमच्याकडनं खूप सारं चांगलं काम करून घेऊ हीच सदिच्छा व्यक्त करतो. या आषाढी समाजाकडून पण मला प्रतिसाद आहे, आमच्या समाजाकडून पण आहे. आमचे जे मालक आहेत रंजिता नाईक पुणेकर, माझे गुरुवर परस्माय अकलूजकर, यांचा मला फुल सपोर्ट आहे. बिनधास्त कर, आम्ही तुझ्या पाठीमागे आहे. तू जर आपल्या समाजासाठी जर काय करत असतील तर तुला आमची कुठल्याच गोष्टीला अडचण नाही, कधीच आम्ही तुला अडवं येणार नाही. तुला आमचा फुल सपोर्ट आहे. महाराष्ट्रातील नव्हे तर जगभरातले सर्व तृतीय पण त्यांचा मला सपोर्ट आहे. म्हणजे रंजिता नाईक ज्या आहेत त्यांनी तुम्हाला फ्री हँड दिलाय थोडक्यात. फ्री हँड. त्याच्यामुळे तुम्हाला कुठलंही टेन्शन नाही. म्हणजे वारकरी संप्रदायाला तर कोणीच वर्ज नाही. तुमच्या समाजाकडनंही तुम्हाला मुक्त हस्त मिळाला आहे. आमच्या समाजातून रंजिता नाईक जे आहेत पुण्यात, हे अनेक वर्षापासून आमची एक परंपरा आली. पुण्यामध्ये पालखी आल्यानंतर आमचं एक 3 दिवसाचं किंवा 2 दिवसाचं मोफत जेवण असतं वारकऱ्यांचं. ते अनादी कालांपासून परंपरा आहे. माझे गुरु, त्यांचे गुरु अनेक म्हणजे तृतीय पंथीयांकडनं वारकऱ्यांना जेवण दिलं जातं. भोजन असतं. अच्छा, म्हणजे हे पहिल्यांदा ऐकलं, मला माहिती नाही. नाही, गेल्या वर्षी मी तिकडे गेले होते त्या ह्याच्यासाठी सोहळ्यामध्ये. त्या मला पण अगोदर माहिती नव्हतं, मला गेल्या वर्षी माहिती झालं. अच्छा, तिकडं पण तुम्ही योगदान देता? योगदान ही फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे खरं तर जे दान पुण्य काही करत नाहीत त्या लोकांसाठी म्हणजे त्या गुरुवरांचं एक म्हणणं आहे, आपले अन्नदाता म्हणजे हे समाज म्हणजे आपले मायबाप आहेत. त्यांच्याकडून आपण 10 रुपये देतो, पण ते आपल्यासाठी भाविक भक्त येतात. त्यांनी त्यांच्या पुंजीतून जे आपल्याला 5 रुपये दिलेत त्यातले 2 रुपये आपल्याला त्यांच्यासाठी द्यायला काय अडचण आहे. मोठा विचार आहे. कारण बघा, जे 5-5 रुपये, 10,000 रुपये किंवा 2-5 रुपये मागून हे करतात, चरितार्थ चालवतात, त्यांना असा विचार सुचतो की आपणही काहीतरी समाजाला रिटर्न माघारी दिलं पाहिजे, वारकऱ्यांना काहीतरी केलं पाहिजे. आपण काहीतरी घेतो म्हणजे समाजालाही आपलं काहीतरी देणं आहे. अरे फार मोठा विचार आहे. हीच खरं वारकरी संप्रदायाची शिकवण आहे आणि ते त्यांना माहिती आहे की नाही माहीत नाही, पण ते करतायत, ही फार मोठी गोष्ट आहे. तर तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.